गॅस टंचाईमुळे युद्धाच्या झळा आम्हालासुद्धा पोचतील, आमच्या ग्राहकांनासुद्धा पोचतील आणि आमचे व्यवसाय चालू ठेवणं आम्हाला कठीण होणार आहे. हे नुकसान जे आहे ते फक्त हॉटेलवाल्याचं नाही आहे, बाहेर फिरत असलेल्या सगळ्या ग्राहकांना खाणं मिळणार नाही आहे. रत्नागिरी शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि एकंदर जे व्यावसायिक गॅस सिलेंडरांचा पुरवठा होतोय किंवा जे काही शॉर्टेज पडतं जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातला निवेदन या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. हे जे व्यावसायिक आत्ता कलेक्टरांना भेटले ते माझ्यासोबत आहेत. मी उदयलो त्यांच्यापासून सुरुवात करतोय. सर, साधारणपणे निवेदन दिलात, हॉटेल व्यवसायाची सध्याची परिस्थिती काय आहे? जी गॅस सिलेंडर पुरवठा होतोय, नाही होतोय, किती प्रमाणामध्ये होतोय? अद्यापही पुरवठा नाही असं झालेलं नाही, परंतु प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे आणि हे कमी झाल्यामुळं आमच्याकडचं स्टॉकचं माल आता संपणार आहे आत्ता, आज उद्या सगळं. आणि तसं जर झालं आणि जर आम्हाला त्याचे रिफिल करायला जर ते रिकामे सिलेंडर भरून मिळाले नाहीत तर मात्र उद्यापर्यंत आम्हाला व्यवसाय बंद करावे लागतील. आणि तसं झालं तर मोठं नुकसानीची गोष्ट आहे आणि ही सर्वांच्यावरच ही नुकसानीची गदा आहे. हे नुकसान जे आहे ते फक्त हॉटेलवाल्याचं नाही आहे, बाहेर फिरत असलेल्या सगळ्या ग्राहकांना खाणं मिळणार नाही आहे. त्याच्यावरचं GST शासनाचं महसूल जाणार आहे, स्टाफला आम्हाला सुट्ट्या द्याव्या लागणार आहेत, बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जिल्हा हॉटेल असोसिएशन सचिव देखील माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही व्यवसायामध्ये आहात, काय सध्याची परिस्थिती आणि कुठं जाईल हा हॉटेल व्यावसायिक जर काही सगळ्यांवरती बंधनं आली तर? अखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीचा कोकणातसुद्धा झळा पोचलेल्या आहेत. आज संभाव्य इंधन टंचाई भासायला लागलेली आहे. या अनुषंगानं आज आम्ही रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या सदस्यांनी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्हाला जो आवश्यक असलेला कमर्शियल गॅस पुरवठा याची टंचाई भासू लागलेली आहे आणि त्याचा परिणाम आमच्या सर्व हॉटेल व्यावसायिकांवर होणार आहे. तर त्याबाबत आपण पुरवठ्याबाबत कशी परिस्थिती आपण आयोजित केली आहेत, कसा शासनाचा आम्हाला यापुढे हातभार लागणार आहे, याबाबत आम्ही सर्व त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. कुठलाही तुटवडा भासणार नाही अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांचे आभार पण व्यक्त केले आहेत की आमचा जो आमचा हॉटेल असोसिएशनचा बिझनेस संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांचा आहे तो मुख्यत्वे कमर्शियल गॅसवर चालतो. तो जर आम्हाला पुरवठा नियमितपणे जर झाला तरच आम्ही आमचे व्यवसाय चालू करू ठेवू शकतो. अन्यथा गॅस टंचाईमुळे युद्धाच्या झळा आम्हालासुद्धा पोचतील, आमच्या ग्राहकांनासुद्धा पोचतील आणि आमचे व्यवसाय चालू ठेवणं आम्हाला कठीण होणार आहे. अजून एका हॉटेल व्यावसायिकाशी बोलतोय मी. शेट, एक गोष्ट आहे की काही ठिकाणी कोण म्हणते आम्हाला मुबलक पुरवठा झाला आहे, म्हणजे आजच्या दिवसापुरता, आपण उद्याचं बोलतच नाही आहोत, आज होतोय. काही जणांचं म्हणणं आहे कमी अधिक प्रमाणामध्ये होतोय. ओव्हरऑल काय परिस्थिती आहे? तुमची सध्याची सिच्युएशन कशी आहे? युद्धाचा झटका जसा सर्वसामान्यापर्यंत पोचायला लागला आहे त्याची जळ आमच्या हॉटेल व्यवसायांपर्यंत आलेली आहे आणि आज उद्यापर्यंत पुरवठा होईल एवढा आमच्याकडे साठा आहे. तर परवा आपण एजन्सीकडून जर आम्हाला गॅस सप्लाय झाले नाही तर आम्ही हॉटेल व्यवसाय उघडू शकत नाही. आमच्याकडे जवळ 30-40 कामगार आहेत, बाकी त्यांचं उदरनिर्वाह आपल्या हॉटेल व्यवसायावर चालतो. हे असे जे संबंधित जे आमचे व्यापारी आहेत, ते चिकनवाला सप्लाय आहे, भाजीवाला सप्लाय आहे, त्यांच्याकडून आपण घेऊ शकत नाही. की सगळ्या परिस्थिती हे हॉटेल व्यवसाय बंद केल्याने सिलेक्टेड कनेक्टेड जेवढे काय ते संबंधित व्यवसाय त्या सर्वावर परिणाम होताना दिसणार आहे. तर ही हॉटेल व्यावसायिकांची परिस्थिती आहे. याचं कारण असं आहे की जो व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो कमी अधिक प्रमाणात आता होऊ लागला आहे. अर्थात प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी आहे. अर्थात आज जर काही जणांकडे पुरेसे सिलेंडर असतील तर काही जण असे देखील आहेत ज्यांच्याकडे सिलेंडर आजच्या म्हणजे अगदी काही वेळानंतर सिलेंडर्स त्यांना व्यवसायासाठी पुरतील की नाही ही भीती, ही शंका त्यांच्या मनामध्ये. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.